भाजपाचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपाच्या आशिष शेलार यांनी आमच्या उष्ट्यावर त्यांचं पोट भरतंय अशा प्रकारची टीका केली। शेलार यांच्या त्या टीकेचा आता रोहित पवार यांनी शिलक्या शब्दात खरपूस समाचार घेतलाय। बघा काय म्हणालेत रोहित पवार आणि काय म्हणाले होते आशिष शेलार। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। त्याच्याबरोबर काय तुम्ही टीव्ही बघितलं का नाही बघितलं मला माहित नाही, पण आता आमचे नेते तिकडे तुम्ही पळून गेले आणि काल उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना चालते, जळगावचा एक माजी खासदार आपल्या पक्षामध्ये तिथं त्यांनी प्रवेश केला, तेव्हा आशिष शेलारांनी काय सांगितलं त्यांनी की महाविकास आघाडीमध्ये असणारे नेते उष्ट खातात, उष्ट। मला असं वाटतं की आमच्या उष्ट्यावरच ज्यांचं पोट भरतंय अशीच अवस्था उभाटा गटाची आहे आणि म्हणून आमच्याकडनं जे पडून राहिलं आहे, जे उष्ट्यावर टाकलं गेलं आहे त्याच्यावर पोट भरणं हे संजय राऊत यांना लखलाप लागलं। अहो, एक स्वाभिमानी खासदार तुम्हाला सोडून, सत्तेला सोडून जर उद्धव ठाकरे साहेबांकडे महाविकास आघाडीमध्ये जर समाविष्ट होत असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर मग आमचे तर किती आमदार आणि किती नेते तुम्ही घेऊन गेला, म्हणजे उष्ट आमचं खात असताना अख्खे पंगतच्या पंगत तुम्ही त्या ठिकाणी घेऊन गेला। काय वक्तव्य तुम्ही करताय? मला असं वाटतं की आमच्या उष्ट्यावरच ज्यांचं पोट भरतंय अशीच अवस्था उभाटा गटाची आहे आणि म्हणून आमच्याकडनं जे पडून राहिलं आहे, जे उष्ट्यावर टाकलं गेलं आहे त्याच्यावर पोट भरणं हे संजय राऊत यांना लखलाप लागलं। शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांबद्दल कुणी बोलायला नाही। तुमचे, आपल्या सगळ्यांचे कृषी मंत्री कुठे आहेत माहिती आहेत का? बघितलं का टीव्हीवर त्यांना? गेले 3 महिने कुठं दिसत नाही। मध्ये अवकाळी पाऊस आला तिथं दिसले नाही। आज या परिसरामध्ये गारपीट झाली तरी ते दिसले नाही। दुष्काळाची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी ते सुद्धा आपल्याला दिसत नाही। मग गेले कुठं?